आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपुरात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी साकारणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिकात साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात लवकरच साकारत असून जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉक्टर बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना शिरोळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे जयसिंगपूर शहरामध्ये उभारणार अशी ग्वाही मी शिरोळच्या जनतेला दिली होती, असे सांगताना यड्रावकर म्हणाले। सध्या उभारण्यात आलेल्या शिवतीर्थाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे निश्चित केले होते। शिवतीर्थची जागा राज्य शासनाची होती आणि मी मंत्रिमंडळात सदस्य होतो, त्यामुळे सदरची जागा विना मोबदला जयसिंगपूर नगर परिषदेकडे सुपूर्द करण्याचा ठराव कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर करून जवळपास 3 कोटी रुपये किमतीची जागा आपणास मोफत मिळवता आली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली आणि ते काम पूर्ण झाले। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार केंद्राच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मतांतरे झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या क्रांती चौकामध्ये परिसरामध्ये व्हावा अशी मागणी काही भीमसैनिकांनी केली। यासाठी क्रांती चौक परिसरात असलेल्या बस स्थानकाच्या जवळ शिरोळ नृसिंहवाडी रोडलगत सर्वे नंबर 1266 मध्ये पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अगदी आठवडाभरातच तत्कालीन मुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने एसटी महामंडळाच्या ताब्यात असणारी जागा जयसिंगपूर नगर परिषदेकडे पुतळा उभारण्यासाठी वर्ग करण्यात आली।